बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला। काही दिवसांपूर्वीच शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं। जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाई फेक। राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। चंदनजीरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात। गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक। म्हणाल तिथे येतो, वैचारिक चर्चा करू। सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान। वारकरी संप्रदायातील घुसखोरांच्या यादीवरून वाद चिघळला। आळंदीत पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक। संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। माझ्या गुरुवर्यांना घुसखोर म्हटलं, त्यांच्यावर चिखलफेक केल्याने शाईफेक केली। 15 दिवसांचा वेळ लागल्याने वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो। संग्राम भंडारे यांची TV9 ला प्रतिक्रिया। शाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडेंवर दुग्धाभिषेक। लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेरच समर्थकांकडून लवांडेंवर दुग्धाभिषेक। छगन भुजबळ दानवेंसह रोहित पवारांकडून शाईफेकीच्या घटनेचा निषेध। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल। महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती। निदा खानला आसरा देण्याच्या आरोपात मतीन पटेलवर गुन्हा दाखल। नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी आरोपी निदा खान आणि कुटुंबियांची समोरासमोर चौकशी। SIT कडून निदा खानच्या कुटुंबियांची 2 तास चौकशी। अनेक घडामोडींचा उलगडा होण्याची शक्यता। राज्यात मराठीचे 12 वाजले। 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठीत नापास। व्याकरणाच्या चुका, वाचनाच्या अभावामुळे मराठीचा रिपोर्ट फेल। शिक्षण तज्ज्ञांचा धक्कादायक अहवाल समोर।